मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे। या युतीमध्ये काँग्रेसला 165 जागा तर वंचितला 62 जागा देण्यात आल्या। मात्र उमेदवारांच्या कमतरतेमुळे वंचितने 16 जागा माघारी दिल्या। प्रचार शिगेला पोहोचलाय। वंचितकडून प्रकाश आंबेडकरांसह युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सभांचाही राज्यभर धुरळा सुरू आहे। नगर परिषदेमध्ये वंचितने उल्लेखनीय कामगिरी केलेली होती। काही जागांवर विजयाचा झेंडाही रोवला होता। विजयाचा हा ओघ आता पालिका निवडणुकांमध्ये सुद्धा कायम राहणार का आणि एकंदरीत वंचितची या मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिकांसाठी रणनीती नेमकी काय आहे याबाबत सविस्तर चर्चा करूया। आपल्यासोबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत। एक ब्रेकिंग बातमी समोर येते। दरवाजे बंद केले नसते तर मातोश्रीवर फडणवीसांनी शिवसेनेच्या नावाखाली गळ्यात धोंडा घातलाय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राची बदनामी थांबवा, तुमचं मातोश्रीवर स्वागत करू असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत तर मातोश्रीवर स्वागत करत सन्मानाने फडणवीसांना प्रवेश देणार असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मातोश्रीनं 2019 मध्येच दरवाजे बंद केले तसं फडणवीसांनी म्हटलेलं होतं। पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं। तो श्रीनी माझे करता दरवाजे 19 मध्येच बंद केले। दरवाजे बंद नसते तर तिथेही गेलोच असतो। दरवाजे बंद केल्यानंतर बघा, मैत्री जी असते ना ही एकतर्फी होत नाही। तुम्ही दरवाजे बंद केल्यानंतर मी येऊन तिथे नॉक करीन ही परिस्थिती माझ्यावर नाही। माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात। हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली, तो धोंडा त्यांना बुडवणार आहे। अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ। मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला, पण हे थांबवा। महाराष्ट्राची बदनामी आहे।